मिनी ट्रॅव्हल्समधून काही प्रवासी मुंबईहून ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी शनिवारी दुपारी आले होते. ही गाडी यमाई मंदिराजवळ असलेल्या टोल नाक्याजवळ आल्यानंतर नाक्यावरील कर वसूल करणारे सुधीर पाटील आणि विशाल माने या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवासी कर आणि वाहन पार्किंग करायचे 160 रुपये मागितले. यावेळी मिनी ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या धनंजय आनंदराव साळोखे या मुंबईतल्या पोलिसानं मी पोलीस आहे असं सांगून आपलं ओळखपत्र दाखवत पैसे देण्यास नकार दिला आणि मी पोलीस आहे, माझ्याकडं पैसे का मागतोस म्हणून जाब विचारला. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकूण 160 रुपये होतात, आपण पोलीस आहात तर किमान वाहन पार्किंग कर 60 रुपये तरी द्या अशी विनंती केली. यावेळी विशाल माने यानं गाडीचा फोटो काढला. त्यानंतर ट्रॅव्हल्समधील काही जणांनी गाडीतून उतरून देवस्थानच्या सुधीर पाटील आणि विशाल माने या 2 कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावेळी ट्रॅव्हल्समधील इतर प्रवाशांकडून मिटवामिटवीचा प्रयत्न झाला, पण हा वाद न मिटल्यानं अखेर रात्री हा वाद कोडोली पोलीस ठाण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आज सकाळी कर वसुली कर्मचारी विशाल माने यांनी कोडोली पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून धनंजय आनंदराव साळोखे, मारुती आनंदराव साळोखे, दत्तात्रय आनंदराव साळोखे, शिवाजी संपत साळोखे, तानाजी संपत साळोखे यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोडोली पोलीस करतायत. काही दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील नावली इथं एका पोलीस कर्मचाऱ्यानं एसटी चालकास मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच आता मुंबई पोलीस दलातील पोलिसांकडून ज्योतिबा डोंगरावरील देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यानं पोलिसांच्या आरेरावीबद्दल संताप व्यक्त होतोय.